भगवान गोपालकृष्णांनी गीतेत आश्वासन दिल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, सज्जनांवर अनन्वित अन्याय होतो, तेव्हा तेव्हा धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी भगवान पृथ्वीवर अवतार घेतात. त्याचवेळी अनेक भक्तांच्या हितासाठी, उद्धारासाठी देखील शरीर धारण करतात. महादेवजी म्हणतात, श्रीरामांच्या जन्माची देखील अशी एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि विलक्षण कारणं आहेत. पूर्वी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या महादैत्यांचा विनाश करण्यासाठी प्रभूंनी जेव्हा वराह, नारसिंह अवतार धारण केला अथवा त्यानंतर वामन अवतार घेतला, त्यावेळी कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती हे भगवंतांचे जे मातापिता झाले होते, तेच पुढे रामावतारात दशरथ आणि कौसल्या या नावांनी प्रसिद्धी पावले. प्रभूंच्या जन्मकथांचं वेगवेगळ्या कल्पभेदाप्रमाणे कवीश्वरांनी नाना प्रकारांनी वर्णन केलं आहे. त्या वर्णनापैकी देवर्षी नारदांना निमित्त करून भगवान महाविष्णूंनी सर्व लोकांना जो संदेश दिला आहे, तो परमार्थ मार्गावर प्रगती इच्छिणाऱ्या साधकांनी विशेष भर देऊन ध्यानात ठेवायला हवा. गोस्वामीजी हा संदेश सोरठा या काव्यप्रकारात निबद्ध करताना म्हणतात, सुर नर मुनी कोऊ नाही जेही न मोह माया प्रबल, अस बिचारी मन माही भजीय महामाया पतीही. देवता, मनुष्य, मुनी इत्यादीमध्ये असा कोणी नाही ज्याला भगवंतांची महान बलवान माया मोहित करत नाही. अर्थात जीवावर काम, क्रोध, मोह इत्यादी षडरिपूंच्या माध्यमातून भगवंतांची माया आपलं वर्चस्व दाखवून आपली सत्ता गाजवत असते. यातूनच मनुष्याच्या मनामध्ये अज्ञानाचा, विकारांचा उगम होतो आणि हेच त्याच्या पतनाचं प्रमुख कारण आहे. म्हणून साधकांनी मनात हा विचार पक्का लक्षात ठेवून त्या महामायेचाच जो स्वामी आहे त्या भगवंताचं भजन, नामसंकीर्तन नित्य केलं पाहिजे. सज्जनहो, भगवंताच्या या मायेचं अगदी नित्यातलं उदाहरण साधक मंडळींनी अनुभवलं असेल. साधकावस्थेच्या प्रथम टप्प्यात अगदी सुरुवातीला जेव्हा साधक जपाची माळ हातात घेऊन नामस्मरणाला बसतो, तेव्हा मन नामावर अजिबात एकाग्र होत नाही. जपाची एक माळ सुद्धा पूर्ण होईपर्यंत मन रामरूपावर अथवा आराध्यावर एकचित्त होत नाही. मनात नाना प्रकारचे विचार गर्दी करतात. इतर वेळी कदाचित आठवणार नाहीत असे प्रसंग नेमके त्यावेळी आठवू लागतात आणि याचा परिणाम म्हणजे आपण कोणाचं नामस्मरण करतोय हेही विसरून जायला होतं. कधीकधी अगदी 5-10 मिनिटं जरी जप झाला तरी पुढे मात्र डोळ्यांवर निद्रेची अशी काही झापड येते की हातातील माळ केव्हा गळून पडली हेही कळत नाही. यावरही मात करून अगदी 10-15 मिनिटं का होईना असा 2-3 दिवस जरी सलग जप झाला तरी त्याच्या पुढच्या दिवशी मन साधनेला बसायची टाळाटाळ करू लागतं. किंवा नेमकं त्याच वेळी कोणीतरी आपल्याकडे काही काम काढून येतं किंवा अन्य काही कामात आपला वेळ निघून जातो आणि मग आपोआपच एक दिवस भजन नाही झालं, जप नाही झाला तर आपण उद्या पुन्हा जास्त वेळ करू अशी आपण स्वतःचीच समजूत घालून हळूहळू साधक स्वतःची फसवणूक करायला लागतो आणि साधनेमध्ये खंड पडायला लागतो. म्हणून इथंच सावध रहा असा इशारा गोस्वामीजींचा हा सोरठा आपल्याला देतो. समर्थ म्हणतात, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना.